सातारा तालुक्यातील सासपडे गावात 13 वर्षाच्या शाळकरी मुलीचा वरवंट्याने निरखून खून झाल्याची घटना समोर आली आहे। या मानुष घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे। साताऱ्यातील पवई नाका शिवतीर्थावर मराठा क्रांती मोर्चाकडून आज तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहून आरोपीला तातडीने अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी केली। या घटनेत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही मोर्चाकडून करण्यात आला। जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षतेच्या प्रश्नावर शासनाने तातडीने पावले उचलावीत अशीही मागणी यावेळी करण्यात आली। सासपडेतील या हृदयद्रावक घटनेमुळे साताऱ्यात संतापाचं वातावरण आहे। न्यायाच्या मागणीसाठी आज जनआक्रोश उफाळून आला आहे। 13 वर्षाची चिमुरडी तिच्यावर जबरदस्तीचा प्रयत्न तिनं विरोध केल्यामुळे तिचा खून केला। ज्या नराधमाने खून केला त्या नराधमाची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाचीच आहे। स्थानिक गावकऱ्यांकडून माहिती घेतली असता अशीच घटना सासपड्यामध्ये साधारणतः 9 महिने ते 10 महिन्यापूर्वी घडली। त्याचा अजूनही तपास लागलेला नाही। तो तपास केल्यावर गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की तो तपास लागल्यावर हा जो आत्ताचा जो नराधम आहे हाच त्या घटनेत 100% ह्याचाच हात आहे असं स्थानिक गावकरी म्हणतायत। 9-10 महिने झाले तरी त्याचा तपास अजून लागला नाही। पोलिसांनी जर हा तपास अगोदरच लावला असता तर ही घटना घडलीच नसती असं गावकऱ्यांचं सगळ्यांचं म्हणणं येत आहे। सातारा जिल्ह्याचं पोलीस प्रशासन हे पूर्वीपासून सक्षम आहे, मग आत्ताच असं काय होतंय? तर आमचं पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जे काही 9 महिन्यापूर्वीचा असू विषय किंवा हा आत्ताचा विषय असू, यात कठोरात कठोर कारवाई व्हावी, त्याचा तपास व्हावा आणि आम्ही मागणी करणारच आहोत सरकारला की ह्याचं फास्ट ट्रॅकवर ही केस चालवून त्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा। जी सासपडे गावात 2 दिवसापूर्वी घटना घडलेली आहे त्या ताईला मराठा क्रांती मोर्चा व सर्वच विश्व हिंदू परिषद यांच्या वतीनं आधी श्रद्धांजली वाहते। पण ज्या अशा वारंवार घटना घडतेत त्या लाजिरवाण्या कुठं तर समाजात मुली किंवा महिला आमच्या सुरक्षित आहेत का नाही हा प्रश्न पडला आहे। आणि आज जर 13 वर्षीय मुलीवर जर असे अत्याचार होत असतील आणि त्याच्यावर कठोर कारवाई होत नसेल तर कुठं तर शासन कमी पडतंय का? किंवा जे काही ज्या मुलींच्यावर झालेले आहेत अन्याय ते कुठं तर निकाली लागल्या जात नाहीत व त्यालाच वारंवार त्रास देऊन आणि त्रास होतोय आणि त्या ज्या वेळेला अशा घटना घडतील त्या वेळेला त्याचा शिवरायांच्या वेळेला जो नराधमांचा चौरंग केला जातोय ते कुठंतरी आत्तासुद्धा झालं पाहिजे। म्हणजे आता नुसतं शासनानं बघत बसून आणि त्या पेंडिंग विषय ठेवून आणि त्याला कुठं तर कुरवळत बसून हे करण्यापेक्षा त्याचा एन्काउंटरच केला पाहिजे। आणि अशा म्हणजे जे काही समाज असेल नाहीतर जर सरकारला किंवा जर न्यायमूर्तींना जर ते जमत नसेल तर आम्ही सक्षम आहोत महिला की त्या नराधमांना त्यांचा चौरंग करण्यासाठी आणि त्यांच्यावर दुसरा नराधम सुद्धा अशी कृत्य करणार नाहीत। आणि त्यांनी म्हणजे ज्या 13 वर्षाच्या कळनात किंवा महिला कळनात हे कुठंतरी विसरला जातोय का समाज? आणि आज आम्ही खरंच महिलांच्या वतीनं व साताऱ्याच्यात सुद्धा घटना घडलेली आहे त्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतोय त्याचा। सासपडे गावामध्ये जी दुर्दैव घटना घडली, ज्या मुलीवरती अत्याचार करून नराधम पसार झाला होता आणि त्याला काल अटक करण्यात आली। पण यापूर्वी त्या नराधमांना असेच कृत्य केले होते। पण मला थोडक्यात असं सांगायचे की कोपर्डीची जी घटना घडली त्यानंतर सरकार मला वाटतंय की शांत आणि स्वभावाचं दिसतंय। समाजामध्ये त्यांना कुठल्याही पद्धतीचं महिलांवर होणारे अत्याचार, होणारी गुन्हेगारी ह्याच्यावर कुठेही त्यांना नियंत्रण ठेवता येणं झालेलं आहे। त्यांच्याकडे दुर्लक्ष करून फक्त संघटना पक्ष बांधणीतच ह्यांना वेळ पूर्ण झाला आहे। सातारमध्ये तर मला आता असं वाटायला लागलं की पोलीस प्रशासक पालकमंत्र्यांच्या गराड्यात त्यांना वेळ मिळणार का काय समाजाकडे लक्ष द्यायला? पालकमंत्री कुठं आहेत? पालकमंत्र्यांनी तर मला वाटतं कुठं चित्रच दिसलं नाही की त्या गावामध्ये जाऊन चौकशी केली। पालकमंत्री म्हणतात कशाला? हे सातारा जिल्हा आमचा विसरला आहे। मला वाटतं की पालकमंत्री समाजानं झालेलं पाहिजे आता आणि इथून पुढं समाज पालकत्व घ्यावं लागते का काय? बालकांच्यावर सुद्धा अन्याय व्हायला लागला। इथपर्यंत खालच्या लेवलला जर
घसरला असेल ही नराधम युक्ती प्रकटपणे वाढायला लागले असतील आणि त्याच्यावरती जर अंकुश सरकारचा होत नसेल किंवा प्रशासका होत नसेल, कायदा जर इतका ढिसूळ झाला असेल की त्याला फोक्सोखाली कुठल्या तरी न्यायाखाली सोडून त्यांना बाहेर सोडतात आणि त्याच्यानंतर बाहेर येऊन ते गुन्हेगार परत त्याच्यावरती हल्ला करून समाजामध्ये असे विकृत कृत्य करतात, त्याला फक्त आणि फक्त हे सरकार, न्यायालय आणि प्रशासक, पोलीस डिपार्टमेंटला अजिबात ढील सोडलेली नाही. त्यांना घेऊन फिरायला गाड्या लागतात असं मला वाटतंय. त्याच्यामुळे थोडं याच्याकडे लक्ष देऊन पालकमंत्र्यांनी जरा आपलं पालक तत्व दाखवावं असं माझी नम्र विनंती आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.